हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांना माहीत असेल की महाडिस्कॉम म्हणजे महावितरणची जी विद्युत सहाय्यकची परीक्षा होणार होती त्याची एक्झाम डेट आलेली आहे नेक्स्ट मंथमध्ये. कालच महावितरणने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर लेटर टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे की 20 ते 22 मे 2025 दरम्यान जे आहे ते पेपर घेण्यात येतील. थोडंसं लहान आहे साईज, मे बी तुम्हाला दिसणार नाही. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. 20 ते 22 मे म्हणजे 20, 21 किंवा 22 अशा 2-3 शिफ्टमध्ये हा पेपर होणार आहे, 2-3 तारखेला. तर एकच महिना आपल्याकडे उरलेला आहे. आजची तारीख आहे समजा 24 आणि जर पाहिलं तर 20 म्हणजे 1 महिन्यापेक्षा सुद्धा आपल्याकडे फार कमी वेळ आहे. आणि आता कालपासून आणि आजपर्यंत तुमचे जे कंटिन्युअसली मेसेज सुरू आहे की सर आता गोंधळल्यासारखं वाटत आहे, काय अभ्यास करू काय नाही, किंवा मग ट्रान्समिशनमध्ये माझं होते मला असं वाटते, मग आता वितरणचं काय आहे काय नाही, असे सुद्धा डाऊट्स आहे तुमचे. अभ्यास कसा करू? जे नवीन विद्यार्थी ज्यांना काहीच माहीत नाही आहे, इवन एक्झामचा पॅटर्न म्हणजे एक्झाम पॅटर्नसुद्धा माहीत नाही आहे, वॅटेजसुद्धा वाचलेलं नाही आहे आजपर्यंत, त्यांचेसुद्धा फोन मेसेज आलेले आहे की आम्हाला आमच्यासाठी एक व्हिडिओ बनवा आणि त्याच्यामध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट, जे नवीन विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत बॅचेस केलेले नाही आहे आणि आता बॅचेससाठी विचारत आहे तर कोणती बॅच लावू, तर त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे फटाफट शॉर्टकटमध्ये. तर पहा, जे महावितरण एक्झाम्स आहे आपली विद्युत सहाय्यकसाठी ज्याची आपण वाट पाहतो मित्रांनो, तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला माहीत असेल सगळ्या की 5000 प्लस जागा आहे, 5300 प्लस जागा आहे आणि एवढी मोठी जी संधी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. आता फक्त एवढं आहे की तुम्ही जे मेहनत केलेली आहे त्याला अजून एकदा चांगलं पॉलिश करायचं आहे आणि एक्झामला जायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या ज्या चुका तुम्ही महापारेषणच्या एक्झाममध्ये केलेल्या असेल त्या चुका तुम्हाला अजिबात महावितरणमध्ये नाही करायची, याची काळजी घ्या. खूप साऱ्या पोरांच्या नंतर मला पेपर झाल्यानंतर फीडबॅक आला की सर जसं परीक्षेच्या हॉल बाहेर आलो घरी आलो तसं, किंवा व्हिडिओ पाहिले सोल्युशनचे तेव्हा मला माझ्या मिस्टेक कळल्या की मी सिल्ली मिस्टेक केल्या होत्या पेपरमध्ये, तर त्या मिस्टेक होऊ देऊ नका. आपला जो काही सिलेबस झाला असेल त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे रिवाईज करा. नेहमी लक्षात ठेवा त्यातूनच तुमचा पेपर येणार आहे. तर आता पोरांनी विचारलं होतं की सर इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते, पहिले कोणते टॉपिक्स करू, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण एकदा याच्यावर भर देणार आहे, म्हणजे पॉईंट डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये. पहिले तर आपण जाऊ एक्झाम पॅटर्नवर, की ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम पॅटर्नच माहीत नाही आहे तर हा आपल्याकडे स्क्रीनशॉट आहे ॲडव्हर्टाइजमेंटमधलाच, पटकन पाहू आपण याच्यामध्ये. तर पहिले 2 कॅटेगरी आहे, मेन जर पाहिलं 2 सेक्शन आहे आणि टोटल 4 सब्जेक्ट आहे तुम्हाला. टोटल 4 सब्जेक्टमध्ये कोणतं, तर तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, म्हणजे जे ट्रेड थेअरी म्हणतो आपण त्याला. तर ट्रेड थेअरीचे 50 क्वेश्चन आहे. ज्यांना माहीत आहे त्यांचं ठीक आहे, पण जे एकदमच नवीन विद्यार्थी आहे त्याच्यासाठी हा पूर्ण आपण एक बेसिकपासून व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न, इम्पॉर्टंट टॉपिक्स, पहिले काय वाचायचं आणि कोणती बॅच लावायची आहे याच्यावर सगळं आपण डिस्कस करू. तर इथे 50 क्वेश्चन्स आहे. हे 50 क्वेश्चन्स तुम्हाला 110 मार्क्ससाठी आहे, म्हणजे 2.2 मार्क्ससाठी तुम्हाला एक प्रश्न आहे. जेवढं काही सगळ्यात महत्त्वाचं वॅटेज असेल ते म्हणजे टेक्निकलवर आहे. टेक्निकलचे फक्त 50 क्वेश्चन्स 110 मार्क्ससाठी. जर तुम्ही इथं नैया पार केली, व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन झालं. पण आता इथे आपल्याला चांगलं फोकस करावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी आधीपासून खूप मेहनत केलेली आहे नक्की त्यांनी घाबरायची गरजच नाही आहे. डेफिनेटली तुमचा पेपर खूप चांगला जाईल. पण जे नवीन विद्यार्थी अजूनही काही सुरुवात नसेल केली तर लक्ष ठेवा मित्रांनो, याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढे. त्याच्यानंतर मग आहे सामान्य अभियोक्ता. तर सामान्य अभियोक्तामध्ये जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट आहे. आता या जनरल ॲप्टिट्यूडमध्ये 3 सब्जेक्ट कोणते, तर एक आहे रिझनिंग, दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता किंवा आपण त्याला तर्कशक्ती म्हणतो, आणि देन आहे मराठी लँग्वेज म्हणजे मराठी भाषा. तर असे 4 सब्जेक्ट आहे. हा प्रोफेशनल ट्रेड थेअरी, दुसरं रिझनिंग, तिसरं ॲप्टिट्यूड आणि चौथं मराठी. आता याच्यामध्ये जे रिझनिंग आहे तर त्या रिझनिंगचे 40 प्रश्न आहे 20 मार्क्ससाठी. सेम एक्झाम पॅटर्न आहे, जसं एक्झाम पॅटर्न ट्रान्सकोला होता सेम एक्झाम पॅटर्न आहे. पण एक डाऊटसुद्धा आहे इथे की सर प्रत्येक विषयामध्ये पॉझिटिव्ह मार्क पाहिजे का, म्हणजे कंपल्सरी आहे का, तर त्याच्यावर आपण बोलू. तर इथे 40 प्रश्न रिझनिंगचे आहेत तुम्हाला आणि 20 मार्क्ससाठी, म्हणजे 0.5चा मार्क्स आहे फक्त इथे, म्हणजे अर्ध वॅटेज आहे. खूप मोठा डिफरन्स आहे टेक्निकलच्या आणि नॉन टेक्निकलच्या मार्किंगमध्ये. देन मग आहे ॲप्टिट्यूड. तर ॲप्टिट्यूडचे तुम्हाला 20 प्रश्न आहे 10 मार्क्ससाठी, परत अर्ध मार्क्सचं वॅटेज आहे. आणि मराठी लँग्वेजचे सुद्धा 20 प्रश्न आहेत 10 मार्क्ससाठी. तर असं टोटल क्वेश्चन्स जर पाहिले आपण तर 130 क्वेश्चन्स होतात आणि हे 130 क्वेश्चन्स सॉल्व करायला तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, म्हणजे 2 तासाचा जो आहे तो पेपर होईल. आता प्रश्न राहिला की आणि राहिलं टोटल मार्क्स जे आहे ते तुमचे आहेत 150, आणि नंतर या 150ला मग नंतर 90मध्ये कन्वर्ट करून आणि जे काही विषय जे काही समजा विद्यार्थी आहे ज्यांच्याकडे अनुभव वगैरे आहे अशा, म्हणजे त्यांना ते मार्क्स भेटणार आहे जास्त. तर आता इथे प्रश्न पहा,
खाली म्हटलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग. तर इथे जे दिलेलं आहे असलेल्या एकूण गुणांच्या म्हणजे तुम्ही जेवढे काही गुण मिळवलेले असेल त्याच्या 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे समजून जा की तुमचे 4 प्रश्न चुकले असेल तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क्स तुमचे कापल्या जातील. पण हे असं समजण्यापेक्षा जर तुम्ही असं समजायचं निगेटिव्ह मार्किंग की जो तुमचा पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे, पॉझिटिव्ह क्वेश्चनचा 2.2 आहे, त्या 2.2चा जेव्हा तुम्ही 1/4 कराल तर तो 0.55 येईल आणि नंतर मग 0.5चं तुम्हाला 1/4 करावं लागेल म्हणजे तो तुमचा 0.125 असा येईल जवळपास. तर त्याच्या हिशोबानं तुम्ही निगेटिव्ह मार्किंग लक्षात घेऊनच पेपरला सॉल्व करायचं. दुसरी गोष्ट की या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असं कुठंही म्हटलेलं नाही आहे, जसं महाट्रान्सकोमध्ये म्हटलं होतं की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क घेणं आवश्यक आहे आणि ते आता त्याचा परिणाम तुम्हाला दिसला असेल की टेक्निशियनचे जे रिझल्ट लागलेले आहे त्याच्यामध्ये असे खूप सारे रँकर्स आहे, चांगले विद्यार्थी ज्यांनी खूप चांगले मार्क घेतले, पण कुठंतरी रिझनिंगमध्ये 0.25 असेने कटलेले आहे, 0.25ने किंवा मग निगेटिव्हवाले किंवा फार मोठे मागे गेलेले आहे. 4 प्रश्न सॉल्व केले आणि अशा केसमध्ये निगेटिव्ह गेले. तर अशी तर कंडिशन यांनी दिलेली नाही आहे आपल्याला. दिली नाही आहे म्हणजे नसेलच, पण आता जेव्हा तुम्ही पेपरला जाल तेव्हा ज्या इन्स्ट्रक्शन येतात तिथे कम्प्युटरवर सुरुवातीला 10-15 मिनटं त्याच्या आधी एकदा इन्स्ट्रक्शन सगळ्या वाचून घ्याल. तर कंडिशन दिली नाही आहे तर तो पॉईंट लागूच नाही होणार तसा. देन मग आता राहिलं हे झालं आपलं एक्झाम पॅटर्न. वेळ माहीत आहे आपल्याला, निगेटिव्ह मार्किंग माहीत झाली, क्वेश्चनचं स्वरूप माहीत झालं म्हणजे क्वेश्चनची संख्या आणि लेवल म्हणजे जे मार्किंग आहे इच क्वेश्चनची ती माहीत पडली. मग आता जे राहिलं प्रश्न दुसरा की जे टेक्निकल ट्रेड थिअरी आहे ते या टेक्निकल ट्रेड थिअरीमध्ये काय काय सिलेबस आहे. पहा मित्रांनो, सगळ्या विद्यार्थ्यांचा एकच कॉमन क्वेश्चन्स असतो की सर आता फक्त इम्पॉर्टंट सांगा. बरोबर. पहा मित्रांनो, जसं महापारेषण एक्झामचं हे आपल्याकडे एक बेसिक म्हणजे उदाहरण आहे. एक तुम्हाला गोष्ट पहिले क्लिअर करून देतो आहे. दोन्ही पेपर जे आहे ते IBPS कंपनीज घेत आहे, पण महाट्रान्सकोमध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला माहीत असेल की जे 3 शिफ्टमध्ये पेपर झाले त्या तिन्ही शिफ्टचे पेपरची लेवल वेगवेगळी होती. बरोबर. आणि जे आपण लेवल केलेली आहे हाय लेवल त्याच्यापेक्षा पेपर हा मॉडरेट लेवलला आला होता, पण प्रत्येकच पेपर हा काही शिफ्टचा कोणत्या शिफ्टचा पेपर सोपा होता तर कोणता मीडियम तर कोणत्या हाय. सेम असंच काही आपल्या वितरणच्या पेपरमध्ये होणार आहे. असं कधी सांगू शकत नाही आपण की पेपर हा सोपाच येईल किंवा मीडियम येईल. तुम्ही कोणत्या लकीली शिफ्टमध्ये जाता आणि त्या शिफ्टचा पेपर तुमच्यासमोर कसा उतरते हे तुमच्या नशिबाचा भाग आहे. बरोबर. कठीण आला तरी तो आपण त्याला उरून पुरलं पाहिजे, आपला अभ्यास असला पाहिजे आणि सोपा आला तरी आपल्या मिस्टेक झाल्या नाही पाहिजे. दुसरी गोष्ट की महापारेषणमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स विचारलं गेलं नव्हतं. बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे एखादा क्वेश्चन भेटला असेल तर भेटला, असं अदरवाईज तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे जसं ट्रान्झिस्टर आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे अशावरचे क्वेश्चन्स विचारले नाही. मग आता महावितरणमध्ये सुद्धा विचारणार नाही असं कोणी लिहून दिलेलं नाही आहे आणि असं काही कन्फर्म नाही आहे, कारण की जो काही DVETचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये तर ते कंटेंट आहेच. पण आता DVETच्या डोक्यात काय आहे किंवा त्यांनी महावितरणसाठी काय मांडून ठेवलेलं आहे आपल्यासमोर हे अजूनही कोणीही सांगू शकणार नाही. फक्त एवढंच आहे की ज्यांचा अभ्यास आता जे सुरुवात करत आहे ते इलेक्ट्रॉनिक्सला फार म्हणजे एखादा चॅप्टर केल्यासारखा करतील, कारण की फार कमी वेळ आहे. 20 दिवसामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अशा केसमध्ये इलेक्ट्रॉनिक्सला मला तरी वाटते की वेळ देणं योग्य नाही राहणार. बाकी जर वेळ उरत असेल तर तुम्ही देऊ शकता, पण बाकी आपण पहिले इलेक्ट्रिकलला कव्हर केलं पाहिजे. ठीक आहे. मी काय म्हणतो तुम्हाला लक्ष ठेवा हा एक पॉईंट की ज्यांच्यावर मला डाऊट आलेला आहे. खूप साऱ्या क्वेश्चनचा पोरांचे आन्सर्स आले होते, फोन आले होते की सर जे महापारेषणला इलेक्ट्रॉनिक्स विचारलं नाही तर इथे इलेक्ट्रॉनिक्स येईल का. तर असं कन्फर्म नाही आहे, येऊ शकते नाही येऊ शकते. तुम्ही थोडंसं जर तयारीत राहिले तर चांगलं आहे. एखादा चॅप्टर तरी ॲटलिस्ट करून ठेवा नवीन विद्यार्थ्यांनी, आणि जे जुने विद्यार्थी असतील जे 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहे त्यांनी मात्र एकदा चांगली रिव्हिजन करून घ्या. म्हणजे होऊ शकते लकीली जर त्याच्यावरचे क्वेश्चन्स आले बाय चान्स तर आपण त्याला उतरलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याला त्या क्वेश्चनचे आन्सर्स आले पाहिजे. पण त्याच्या आधी जे कोर इलेक्ट्रिकल आहे ते पूर्ण चांगलं करून ठेवा. दुसरा गोष्ट मग राहतो की सर मग आता मला इम्पॉर्टंट चॅप्टर सांगा, इम्पॉर्टंट चॅप्टरची लिस्ट सांगा की जे मी करून डायरेक्ट रिझल्ट येऊन जाईल माझा. पहा मित्रांनो, कोणतीही एक्झाम तुम्ही IITचीच नाही कोणतीही एक्झाम काढा, ती जर एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल तर त्याच्यात जेवढे सिलेबस असतो तो 100% सिलेबस तुम्हाला कव्हर करणं गरजेचाच असतो. कारण की जो एक्झामिनर आहे तो कोणत्या एरियातून क्वेश्चन्स टाकणार हे असा काही कंपल्सरी नाही आहे की नाही तो ट्रान्सफॉर्मर 5 क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणारच नाही. होऊ शकते ट्रान्सफॉर्मर एखादा क्वेश्चन भेटेल नाही तर एकही क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सफॉर्मर भेटणार नाही, असे लेंदी चॅप्टर्स. पण पहिली प्रायोरिटी राहते की सगळे चॅप्टर्स कंप्लीट करणं. जर सगळे चॅप्टर्स कंप्लीट होत नसेल, तेवढा वेळ नाही राहत असेल तर मग आपण लॉजिक लावतो त्याच्यामध्ये की जे आपल्याला वाटते एक लॉजिकली एक म्हणजे त्या याच्या दृष्टिकोनातून किंवा मागच्या प्रिव्हियस एक्झामच्या दृष्टिकोनातून तर आपण इम्पॉर्टंट चॅप्टर पहिले करतो, त्याला जास्त वेळ देतो. इम्पॉर्टंट चॅप्टरला महत्त्वाची गोष्ट पहिले करतो, त्याला जास्त वेळ देतो, आणि जे मग लेस इम्पॉर्टंट आहे त्याला आपण थोडंसं कमी वेळ देतो आणि लवकर निपटून टाकतो. ठीक आहे. आणि देन मग इलेक्ट्रॉनिक्स.
तर हे तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहे हे, ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे. तर इथे पहा जी लिस्ट आहे आपल्या क्लासची 30 चॅप्टर्स आपण डिझाईन केलेले आहे आणि याच्यामध्ये जे पहिले 1 to 7 आहे म्हणजे बेसिक इलेक्ट्रिसिटी, DC सर्किट ज्याला आपण नेटवर्क ॲनालिसिस पण म्हणू शकतो, इलेक्ट्रिकल मटेरियल्स, इलेक्ट्रिक फील्ड अँड कॅपॅसिटर, त्याच्यानंतर मॅग्नेटिक सर्किट, स्टोरेज बॅटरी आणि ट्रान्सफॉर्मर, हे सगळे जेवढेही 7 चॅप्टर आहे बेसिकमध्येच आहे, पूर्ण बेसिकच. हा ट्रान्सफॉर्मर सोडला तर 6 पूर्ण बेसिकच आहे. आता याच्यातले जे स्टोरेज बॅटरी आहे हा त्याच्यातही महत्त्वाचा चॅप्टर आहे. बेसिक इलेक्ट्रिसिटी हा अजून महत्त्वाचा, हे सगळे महत्त्वाचेच आहे, फक्त त्याला मी आता प्रत्येकाला मार्क नाही करत. पण जेव्हा तुम्ही जर बॅच करत असाल, नवीन बॅच लावत असाल, मग ते तुम्ही ऑफलाईन करा किंवा मग ऑनलाईन करत असाल, बरोबर, तर त्या बॅचमध्ये जर तुम्हाला आता जसं नवीन जे माझी जे स्पेशल महावितरणची बॅच आहे जी मी आता 20 तारखेला संपलेली आहे, ऑफलाईन होती ती आणि ती ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये मी हा सिक्वेन्स फॉलो केलेला आहे. त्याच्यामुळे ती बॅच 40 दिवसाची आहे, पण रोजचे 2 लेक्चर जर तुम्ही पाहिले तर 20 दिवसामध्ये सुद्धा कंप्लीट करू शकता. सांगण्याचं तात्पर्य हे की जे विद्यार्थी ते बॅच जॉईन केली आहे त्यांनीसुद्धा मला गायडन्स सांगायचं आहे. तर त्यांनी जर तुम्ही तो बरोबर रोजचे 2-2 लेक्चर फॉलो केले तर या पॅटर्नने तुम्हाला तिथे लेक्चर्स भेटतील आणि 20 दिवसामध्ये म्हणजे आजची 24 तारीख आहे, 15 मेपर्यंत तुमची बॅच पूर्ण कंप्लीट होईल. त्याच्या आधीसुद्धा तुम्ही कंप्लीट करू शकता जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर. तर हे जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत असाल, ज्यांनी आधी बॅच केलेली असेल, त्यांनी हा सिक्वेन्स फॉलो केला तर बेस्ट होईल. अदरवाईज तुम्ही तुमच्या लेवलनं सुद्धा अभ्यास करू शकता. तर इथे 1 to 7 हा सिक्वेन्स पहिले फॉलो करा, म्हणजे पूर्ण हे चॅप्टर्स निपटून टाका चांगल्या तऱ्हेनं. आता एवढे सोर्सेस आहे MCQचे की कोणते सोर्सेस वाचू सर, हा सगळ्यात महत्त्वाचा डाऊट आहे. पहा मित्रांनो, आता एवढा वेळ नाही आहे, तर मला तरी असं वाटते की जर मोठा चॅप्टर असेल तर तुम्ही त्याच्यावरचे कमीत कमी 100-200 क्वेश्चन्स वाचले, 200 क्वेश्चन्स तुम्ही वाचले पाहिजे. जसं बेसिक इलेक्ट्रिकल 200 क्वेश्चन्स मिनिमम वाचले पाहिजे. DC सर्किट आहे तर 50-100 ठीक आहे, इलेक्ट्रिकल मटेरियल्स आहे तर 50-100 ठीक आहे, पण बॅटरी वगैरे असेल तर इलेक्ट्रिक सर्किट असेल तर असे इलेक्ट्रिकल सर्किटवर फार क्वेश्चन्स कमी भेटतात तुम्हाला. तो चॅप्टरही डायरेक्ट भेटत नाही तुम्हाला पुस्तकात, कुठे त्याचे क्वेश्चन्स मिक्स असतात. तर असे 30-40 याचे, 50-60 असे, 80 बॅटरी वगैरेचे, ट्रान्सफॉर्मरचे 150-200 असे क्वेश्चन तुम्ही वाचले पाहिजे अकॉर्डिंग टू त्या चॅप्टरच्या लेंथ. कारण की जास्त वेळ नाही आहे. कॉम्पॅक्ट सिलेबस करून तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे. नाही तर तुम्ही जर खूप डीपमध्ये घुसत गेले तर यावेळेससुद्धा आपण रिझल्टला हुकून बसू आणि ही संधी पुन्हा कधी भेटेल काही सांगता येणार नाही. खूप साऱ्या मुलांना आम्ही आधीपासून बोलतो की भाऊ करून घे रे, बरोबर, पण ते जोश येत नाही, जोपर्यंत एक्झामची तारीख येत नाही तोपर्यंत तो जोश येत नाही. आता होप की जोश आला असेल तुमच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथे आहे आता 7पर्यंत झालं. हा झाला आपला पहिला ग्रुप. हा तुम्ही एक पहिला ग्रुप निपटवला की देन दुसऱ्या ग्रुपवर याल तुम्ही. दुसरा ग्रुप जो आहे तो तुम्ही याच्यावर याल, जनरेशन, ट्रान्समिशन, स्विचगिअर आणि केबल्स. हा ग्रुप तुम्ही करून घ्याल. सोपे आहे, पटकन निपटतात तुमचे. जनरेशन आहे, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन पण चांगल्या तऱ्हेनं कराल. स्विचगिअर अँड प्रोटेक्शन. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे विद्यार्थी असतील, स्विचगिअर अँड प्रोटेक्शनचे जे रिलेज वगैरे आहे त्याला जास्त डीपमध्ये जाऊ नका. आता एकदम बेसिक जे फंक्शन्स आहे रिलेचे, जे महत्त्वाचे रिले आहेत तेवढं वाचून घ्याल. केबल तुम्हाला पूर्णच करायचं आहे. दुसरा ग्रुप हा करा. त्याच्यानंतर मग आहे बेसिकवर. आणखी आलो आपण सेकंड बेसिकवर. मग ते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असेल, जे आपले विद्यार्थी होते नॉलिफायचे त्यांना मी महापरीक्षांच्यासाठी कार्यशाळा अवेलेबल करून दिल्या होत्या. अशाच कार्यशाळा तुम्हाला वितरणसाठी पण अवेलेबल होतील, पण पेपरच्या 5-6 दिवसाआधी. मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. 5-6 दिवसाआधी. दुसरी गोष्ट, जसा तुम्हाला कार्यशाळेचा फायदा झाला तसं यावेळेसुद्धा कार्यशाळेचा फायदा होईलच नक्की. तर इथे त्याच्यानंतर मग हे तुमच्याकडे जे सोर्सेस आहे, मी तुम्हाला नेहमी जे नॉलिफायचे विद्यार्थी त्यांच्याकडे ऑलरेडी सोर्सेस आहे, त्याच्यावरून तुम्ही रिव्हिजन करा. तुम्हाला बॅच करायचं बॅच करू शकता रिपीटमध्ये, आणि जे सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी असेल तर त्यांनी जे केलेलं असेल ते तुम्ही करू शकता, ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे जे सोर्सेस आहे त्याच्यावरून फक्त तुम्ही रिव्हिजन करा. आपापलं मत आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं बॅच लावणं नाही लावणं हा तुमचा विषय आहे, बरं. मी त्याला कधीच म्हणत, तुम्ही कुणाची लावा बॅच, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की मला हा चान्स हुकायचा नाही आहे तर एकदा चांगली तगडी तयारी करून जा, तुम्हाला नक्की खूप सारा फरक पडेल. तर इथं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, इल्युमिनेशन आहे, इलेक्ट्रिक वायरिंग अँड अर्थिंग आहे, सेफ्टी रूल्स आहे आणि सोल्डरिंग आहे. खूप चांगले सब्जेक्ट आहे. बेसिक आहे. पाठांतराच्या वारंवार रिव्हिजन करण्याची गरज आहे, तर याला पटकन निपटून वारंवार रिव्हिजनमध्ये ठेवाल, कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. हा झाला आपला तिसरा ग्रुप. आणि देन मग आता आपण चौथ्या ग्रुपला येऊ. हे 2 चॅप्टर, बरोबर. 3 फेज इंडक्शन आणि सिंगल फेज असे झाले. म्हणजे हे झाले आपले 7 चॅप्टर. हे झाले आपले 4-21 आणि त्याच्यानंतर मग हे 3 आणि हे 5, ओके. म्हणजे हे 7 आणि हे 4 11 आणि हे 5 16 आणि हे 2 7 18 चॅप्टर, ठीक आहे. तर हे पहिले करायचे आहेत तुम्हाला आणि देन बाकीचे. आता जिथं मी मार्क केलं नाही म्हणजे ते करायचेच नाही आहे काय, तर नाही करायचे आहे. मग DC जनरेटर मोजकं करा,
ग्राफ माहीत असले पाहिजे, ॲप्लिकेशन्स माहीत असले पाहिजे, काही कॉन्सेप्ट असेल आर्मेचर रिॲक्शन वगैरे ते माहीत असलं पाहिजे, तर पटापट निपटवायला. ओके. आणि त्याच्यानंतर मग इकडे आले आता हा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, तर हा तुम्ही करू शकता. ज्यांनी एकदमच नवीन विद्यार्थी आहे तर ते बेसिक इलेक्ट्रॉनिक्स करू शकतात. बाकीचे ओल्ड स्टुडंट असेल त्यांनी एकदा रिव्हिजन करून घ्याल सगळ्या याच्यावर, पण हे सगळं झाल्याच्या नंतर. ठीक आहे. आणि एखादा टॉपिक तुमचा झाला नसेल तर त्याच्यात आता R&D करू नका. खूप सारे विद्यार्थी मला अशी भेटतात की सर एखादा टॉपिक नाही आला तर त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की बा तोच टॉपिक पेपरमध्ये येईल आणि त्याच्याचमुळे त्याचा रिझल्ट जाईल. असं नसते. जर तुझे खूप सारे सगळे टॉपिक चांगले झाले असेल तर एखाद्या टॉपिकला नाही येऊन राहिला तर त्याला घाबरण्याची गरज नाही आहे. तर हा झाला आपला टेक्निकलचा पॅटर्न जो मी तुम्हाला सांगितला आहे. देन आपण जाऊ आता ॲप्टिट्यूड. पेपर कोणताही असो, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड जे आहे आपलं ते महत्त्वाची गोष्ट आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता. खूप सारे पोरांनी मला हेही म्हटलेलं आहे कालपासून जे आजपासून कॉल आले की सर महापारेषणमध्ये जे टेक्निकल होतं ते तुम्ही सांगितलेलं झालं, खूप चांगला पेपर गेला, आउट ऑफ मार्क्स घेतले आहे, फार कमी क्वेश्चन चुकलेले आहे, काही सिली मिस्टेक केल्या तर सगळेच क्वेश्चन्स बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट हेही सांगितले की सर नॉन टेक्निकलची बॅच लावली नव्हती किंवा नॉन टेक्निकल केलंच नव्हतं तर पेपर खराब गेला, काही शक्यता नाही आहे, वाटत नाही, असं खूप सारे होते. बरोबर. हे यासाठी सांगतो आहे मित्रांनो की ह्या चुका पुन्हा झालेल्या नाही पाहिजे. नसेल आता तुमच्याकडे वेळ, तुम्ही आधीपासून नसेल केलं तर जे सांगतो आहे तेवढं तरी ॲटलिस्ट करा. म्हणजे 10 चॅप्टर्स रिझनिंगचे आणि 10 चॅप्टर्स जे आहे ते ॲप्टिट्यूडचे. रिझनिंगचे 10 आणि ॲप्टिट्यूडचे 10 असे तरी करा आणि मग पेपरला जा. नसेल होत तुमच्याकडनं सगळं तर बरोबर. आणि जर वेळ होत असेल म्हणजे वेळ असेल, तुम्ही सगळं केलं असेल तर मग पूर्ण सिलेबसवर एकदा रिव्हिजन करा. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की आता हे असे सब्जेक्ट असतात म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हा असा विषय, हे दोन्ही असे सब्जेक्ट आहे की याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. इथे तुम्हाला थिअरीसारखा कन्सेप्ट शिकलो आणि मग त्याच्यावर रिव्हिजन केली वाचून किंवा आठवून तसं नाही जमत. इथे तुम्हाला प्रत्यक्ष पेपर घेऊन तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहावं लागतात. आणि जेव्हा तुम्ही पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करता तेव्हा मन नाही लागत किंवा अजून काही कारणं येतात आपल्यासमोर. असं करू नका. थोडंसं सिलेबसला कॉम्पॅक्ट बनवा. ओके. जर समजा आता तुम्ही जसं सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टवर जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तर मोजके जे एक एक पॅटर्न असेल त्याचा एक एक प्रॉब्लेम असे 10 प्रकार असेल त्याच्यामध्ये 10 टाईप जर असेल सिम्पल इंटरेस्ट आणि फॉर एक्झाम्पल कंपाऊंड इंटरेस्टमध्ये त्यात 4च करा. तुम्हाला जे चांगले जमतात 5 जे तुम्हाला समजले असेल पण व्यवस्थित करा. त्याच्यात डाऊट नसला पाहिजे. त्याचे 10-10 किंवा 2-2 5-5 तरी क्वेश्चन्स लय झाले 10 2-2 क्वेश्चन्स तरी ॲटलिस्ट एका पॅटर्नवरचे सॉल्व्ह करा. काही फॉर्म्युलेज असेल तर लिहून ठेवा. म्हणजे ऐन वेळेवर पेपरवर तुम्हाला रिव्हिजन करताना डोक्यामध्ये घुमलं पाहिजे की अशा टाईपचा प्रॉब्लेम आला तर मला कसं हँडल करावं लागते, काय त्याला तुम्ही फॉर्म्युल्याने त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत असाल, तुम्ही त्याला नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करत असाल, जे काही पद्धत तुम्ही शिकले असेल त्याच्यानुसार त्याला करा. कारण शिकावं तर लागेलच ना. प्रत्येक विद्यार्थी पेपरमध्ये घरून उठून पेपरमध्ये जाऊन त्याचा पेपर निघाला चमत्कार नाही होणार, मिरॅकल नाही होणार. तू भाऊ अभ्यास कर, घरी जाऊन स्वतः अभ्यास कर या कोणाचा क्लास लाव, काही कर. बरं. पण अभ्यास करावा लागेल, तो कन्सेप्ट आपल्याला आला पाहिजे. ठीक आहे. विचार करा, तुम्हीच विचार करा. बरं. ज्या विद्यार्थ्यांनी चांगली 10वीपर्यंत अभ्यास केला असेल त्याला गरजही नाही आहे बॅच लावण्याची कोणतीच. त्याला सगळं 10वीपर्यंतच आहे सगळं. ठीक आहे. पण एकदा सगळे कन्सेप्ट म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे काही शिकले असेल, सेल्फ स्टडीमध्ये शिकले असेल, बॅचमध्ये शिकले असेल या शिकणार आहे, कन्सेप्ट काय होता, पॅटर्न काय होता क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्याचा तो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावा लागतो की अशा टाईप्स असतात. मग असं आलं तर असंच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. सो फॉर एक्झाम्पल आता हे स्पीड टाईम डिस्टन्समध्ये ट्रेन आल्या तर मग ट्रेनची डायरेक्शन अपोजिट असेल तर ट्रेनची डायरेक्शन सारखी असेल तर बेसिक कन्सेप्ट असतात. मग तेव्हा आपला प्लस मायनस नाही झाला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आहे. तर इथे सिम्प्लिफिकेशन हा एक पहिला चॅप्टर. आता हे जे इथं दिलं आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्क्वेअर रूट वगैरे इंडायसेस हे बेसिक आहे. हे सगळं तुम्हाला येतच असेल. जर येत नसेल तर फक्त गुणाकार भागाकार बेरीज एवढं महत्त्वाचं आहे तेवढं शिका. देन डायरेक्ट सिम्प्लिफिकेशनवर जा. कंचे भागू बेव बॉडमासचा एक रूल आपल्याला आला पाहिजे. त्याच्यानंतर मग ॲव्हरेज आपल्याला जमलं पाहिजे. पर्सेंटेज, रेशो आणि प्रोपोर्शन सगळे कॉमन आहे ते सब्जेक्ट. बरोबर. म्हणजे टॉपिक्स आहेत हे सगळे महत्त्वाचे जे कोणत्या एक्झामला तुम्हाला याच्यामध्ये भेटतीलच. तर ॲव्हरेज, पर्सेंटेज, रेशो आणि प्रोपोर्शनल, पार्टनरशिप, एजेस, प्रॉफिट अँड लॉस हे मिक्सचर्स वगैरे राहू द्या करायचे. एखादा क्वेश्चन झाला तर सोडून द्या. तसं येण्याचे फार चान्सेस कमी आहे. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, टाईम अँड वर्क आणि स्पीड टाईम डिस्टन्स. पहा मोजून मी 10 चॅप्टर्स तुमच्यासाठी काढून मार्क करून दिलेले आहे आधीच. वेळ नको जायला पाहिजे आपल्याला. एवढे करा तरी ॲटलिस्ट पहिले. ठीक आहे. जे नवीन विद्यार्थी असेल देन मग बाकीचे. देन पुढे जाऊ आपण. मग आहे रिझनिंगवर. तर रिझनिंगवर पहा इकडे जे आहे हे नॉन व्हर्बल रिझनिंग आहे. याच्या पुढे इथे आता या नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल एक जन्कोसाठी पण जन्कोची पण पेपरची तारीख आलेली आहे. तर खूप साऱ्या पोरांनी त्याच्यावरसाठी मेसेज केला की सर जन्कोसाठी पण गायडन्स करा. तर इथे जे आहे आता आपण जन्कोसाठी पण बोलू. पण जन्कोमध्ये हा झाला आपला व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. हा जो पार्ट आहे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. तर इथे
रिझनिंगमध्ये जनकोमध्ये सांगतो मी तुम्हाला, पण जनकोमध्ये हा पॅटर्न महत्त्वाचा आहे कारण की तो सेपरेट 25 मार्कासाठी विचारला तो. आपल्या महावितरणमध्ये असं काही कंपल्सरी नाही की हा तुम्हाला एकदमच जास्त डीपमध्ये किंवा जास्त क्वेश्चन विचारले जातील. बेसिक आहे, सिरीज कसं असतात, आकृत्यांची, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा वगैरे हे बेसिक आहे. एक दिवस जर दिला तुम्हाला, तुम्ही याला पुऱ्या नॉन व्हर्बलला, तर पुरं नॉन व्हर्बल तुम्हाला जमून जाते. एक दिवस चांगल्या तऱ्हेने दिला तर महत्त्वाचं चॅप्टर करू शकता तुम्ही, पण तेही पेपरमध्ये येतील की नाही हे एकदम शक्यता त्याची फार कमी आहे महावितरणमध्ये, पण करावं लागेल. पण त्याच्या पहिले तुम्ही एवढं तरी करा त्या नॉन व्हर्बलच्या आधी. याच्यात जर तुम्हाला करायचं असेल नॉन व्हर्बलमध्ये, तुम्ही तुम्हाला सांगतो मिरर इमेज, वॉटर इमेज हे एक गोष्ट, त्याच्यानंतर मग क्लासिफिकेशन आणि ॲनॉलॉजी वगैरे हे एवढं तरी करून ठेवाल 4. आणि देन मग इकडे ते एक मोठी गोष्ट नाही आहे. इकडे पहा, डायरेक्शन महत्त्वाचं आहे, ब्लड रिलेशन महत्त्वाचं आहे, सिरीज कम्प्लिशनचे आलंच पाहिजे आपल्याला. अल्फान्यूमेरिक असेल किंवा नंबर सिरीज असेल तर 5-5 गणितं, 10-10 गणित तरी ॲटलिस्ट प्रॅक्टिस करा. वेळ कमी आहे म्हणून सांगतो आहे हे सगळं. आता जे जागृत होऊन राहिले त्यांना सांगतो आहे, जे आधी झालेले त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली असेल. क्लासिफिकेशन, कोडिंग डिकोडिंग जमलं पाहिजे आपल्याला. त्याचा लिनियर सर्क्युलर अरेंजमेंट, आपल्याला एखाद्या टेबलाभोवती बसलेले 5 लोक असेल किंवा एखाद्या लाईनमध्ये 8 लोक असेल तर त्यांचे, याच्यात जे एकदम डिफिकल्ट लेवल असते बँकिंगसारखी ते आपल्याला अपेक्षित नाही, कारण की ते महापारेषणमध्ये सुद्धा विचारल्या गेली नाही आहे. तर एकदम डीपमध्ये जाऊ नका आता, बेसिकमध्ये तरी बेसिक आणि मिडियमवरच चाला. आणि कठीण आलं तर तेही कोणी रिस्क घेणार नाही त्याची, तुमची प्रॅक्टिस असेल तर. कठीण आलं तर, पण कठीण पॉसिबलच नाही. आता ITचा पेपर म्हणतो आहे आपण, तर झालं होतं ते 2016मध्ये जो आपण पाहिला आहे म्हणजे पेपर महापारेषणचा, की त्याच्यामध्ये जे नॉन टेक्निकल होतं ते खूप कठीण आहे. म्हणजे कधी कधी तर काही क्वेश्चन सॉल्व करायला मलाही वेळ लागतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर क्लॉक्स वगैरे असेल तर हे जे आहे हे असे काही टॉपिक्स आहेत जे तुम्ही करून ठेवा. एवढे डायरेक्शन, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, लिनियर आणि हे सिलोलिझम वगैरे हे तर करायचेच आहे. सिलोलिझम वगैरे तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावरचे दिसतातच. तर इथे मी तुम्हाला रिझनिंगचे सुद्धा टॉपिक सांगितलेले आहे. रोज तुम्ही पॅटर्न फॉलो करा, तर याच्यानुसार तुम्ही जा. आता दुसरी गोष्ट राहिली की मग सर आमचं जे आहे पॅटर्न म्हणजे रोज डेली रुटीन कसं फॉलो करू. आता हा सुद्धा एक डाऊट आपल्यासमोर आहे म्हणजे पोरांचा, की एक सेकंड, ठीक आहे, आपल्याला डेली रुटीन फॉलो करायचं आहे. तर मग डेली रुटीन कसं असलं पाहिजे. तर सकाळी, आता वेळ फार कमी आहे, जॉब असेल तर बंद करून टाका, सुट्या काढा आणि पूर्ण पेपर होईपर्यंत पाहून घ्या ना तुम्ही. आजची 24 एप्रिल आलेली आहे, जे मी पूर्ण इव्हिनिंगला हा व्हिडिओ बनवत आहे. आणि त्याच्यानंतर आता 25पासून आणि 20ला पेपर आहे, म्हणजे मोजून आपल्याकडे 25 म्हणजे हे 5 दिवस आणि ते 25 दिवसाचा कालावधी आहे. त्यातही 4-5 दिवस तर पेपरच्या आधीचे हे आपल्याला फक्त रिव्हिजनसाठीच ठेवावे लागतात. म्हणजे पूर्ण 15, 20, 16 दिवसाचा प्रश्न आहे. आणि 20 पूर्ण 25 दिवस पकडा, 5 दिवस सोडले तर 20 दिवस आपल्याकडे उरतात, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला वेळ कमी आहे, तर पूर्ण 100% वेळ जो आहे तो तुम्हाला स्टडीला द्यायचा आहे. ज्यांनी महाट्रान्सपोर्टसाठी चांगला अभ्यास केला त्यांना फार कमी वेळ द्यावा लागेल. बस रिव्हिजन करणं आहे त्यांना एकदा आणि पेपरला जाणं आहे. पण चांगलं, जे मिस्टेक केलं असेल ते अवॉइड करायचे आहे. जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना तर पूर्ण जीव लावून टाकायचा आहे. तर सकाळी जे काही तुमचं शेड्यूल असेल, मी म्हणेल अर्ली मॉर्निंगच उठा. जर बॅच लावली असेल तर सगळ्यात आधी जो काही वेळ आहे तुम्ही तो बॅचला द्या, कारण की तो खूप इफेक्टिव्ह वेळ आहे. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी मेंटॅलिटी राहते. तुम्ही स्वतः पुस्तकाला वाचून रिव्हिजन करतात, तर काही विद्यार्थी लेक्चर पाहून रिव्हिजन करतात. ते आपापली मेंटॅलिटी आहे, जे तुम्हाला योग्य वाटते तुम्ही करू शकता. आता पहिला जो वेळ म्हणेल मी तुम्हाला 10 वाजेपर्यंतचा, हा तुमचा एक तर सेल्फ रिव्हिजन किंवा लेक्चर्स पाहण्यासाठी गेला पाहिजे. त्याच्यानंतर मग 10 हा एकदम थोरोली सांगतो आहे, असाच तुम्ही फॉलो केला पाहिजे असंही नाही. तुमच्या शेड्यूलनुसार जे काही तुमचं प्लॅनिंग असेल त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. तुम्ही तुमच्यानुसार सुद्धा फॉलो करू शकता. पण जे मला विद्यार्थ्यांनी डाऊट्स विचारले होते त्याचे फक्त मी या व्हिडिओमार्फत ॲन्सर देत आहे. सकाळचा वेळ झाला हा आपला, जो आपण त्याच्यामध्ये काय केलं आहे, लेक्चर्स पाहिले आहे किंवा रिव्हिजन्स केलेली आहे. देन थोडासा ब्रेक घ्या. मधामध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता. दर 40 मिनिटांनी किंवा 1 तासाने 50 मिनिटांनी तुम्ही एक 10-10 मिनिटाचा ब्रेक घ्या, कारण ब्रेक गरजेचं आहे. डोक्याला तुम्ही एकदम फुल ॲक्सिलरेटर चालवाल तर ते काम करत नाही काही वेळानंतर. तर थोडं दमादमानं त्याला चालवा, कारण फुल ते दिवसभर चालवायचं आहे. 10 वाजता फुल ॲक्सिलेटरमध्ये गाडी असते आपली. एक तर आपण लेक्चर पाहत असतो तर खूप नॉलेज घेत असतो किंवा रिव्हिजन करत असतो, तर चांगलंच आपलं डोकं वर्किंगमध्ये असते. त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स व्हा. त्याच्यानंतर तुम्ही काही जे 10 ते 12चा वेळ आहे तो तुम्ही एक तर MCQ सुद्धा सॉल्व करू शकता किंवा मग तुम्ही ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगकडे सुद्धा जाऊ शकता. रिझनिंगचे 20-25 प्रश्न, ॲप्टिट्यूडचे 20-25 प्रश्न, 5-5 प्रश्न. एक पुस्तक कोणतेही घ्या,
ओके, आणि त्याला फॉलो करा. आता एकच पुस्तक, 10 पुस्तकं वाचायचा वेळ नाही आहे, एकच पुस्तक घ्या आणि त्याला फॉलो करा प्रॉपरली. ओके, रिझनिंग आणि बुद्धिमत्तेसाठी. ठीक आहे. आणि सर ठरवायचं की आता तुमच्यासमोर मी मार्किंग करून दिलेले आहे चॅप्टर्स, एका दिवशी पूर्ण टाईप्स लक्षात ठेवायचे त्याचे आणि त्याला सॉल्व करायचे. हे बा मला 10 गणितं करायचे, ते 10 गणितं करायचे, असे करायचे 10-12 देन मग दुपारी तुम्ही थोडं तुमचं काय जेवण वगैरे करून त्याच्यानंतर मग आपली जे MCQ आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर MCQ निदान जे रिपीटेड स्टुडंट आहे त्यांनी 200-300 क्वेश्चन्सवर तर रिव्हिजन केलीच पाहिजे, मोर दॅन. ओके, 200-300 मोर दॅन म्हणतो आहे मी तुम्हाला, 200+300+ जे काही होईल तुमच्याच्यानं ते. आणि जर नवीन विद्यार्थी असेल तर मला माहीत आहे मित्रांनो, तुम्ही खूप काही करून 150 क्वेश्चन्स करता, नवीन असेल तर काही हरकत नाही, 150 करा, पण करताना 50-50चे स्लॉट करा. टायमर लावा, टायमर लावून 50 क्वेश्चन सॉल्व करा, देन ते चेक करा, त्याच्यावर ॲनालिसिस करा आणि त्याच्यानंतरच 50. मधामधात तुम्ही गॅप ठेवू शकता. 50 क्वेश्चन सॉल्व केले, देन थोडे काही ॲप्टिट्यूडचे किंवा मधात तुम्ही काही मराठीचं थोडंसं समानार्थी विरुद्धार्थी शब्दसुद्धा वाचू शकतात, पॅरा वगैरे एखादा सॉल्व करू शकता, देन थोडंसं रिजनिंगचं असं तुम्हाला करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेस सकाळी जे तुम्ही लेक्चर्स केलं असेल या काही अजून केलं असेल त्याच्यावर अजून एकदा रिव्हिजन करा. असंच रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे. सगळ्या विषयावर तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. भरपूर वेळ आहे. शांततेत जर अभ्यास केला, डोक्याला रिलॅक्स ठेवून अभ्यास होते आणि रिझल्टसुद्धा आपला निघते. ठीक आहे. पुढे जे विद्यार्थी आता राहिलं हे तुमच्या सगळ्या हे सगळे डिटेल्स होते आपल्या सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी. जे नवीन विद्यार्थी असेल, ज्यांना बॅच लावायची असेल त्यांच्यासाठी पुढचा हा व्हिडिओ आहे. तर ज्यांना बॅच करायची असेल त्यांच्यासाठी आता पहा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना वाटते की बा आता 20 दिवस राहिलेले तर आतापर्यंत काहीच नाही केलं, करायचं आहे, किंवा जे जुने विद्यार्थी असेल त्यांना रिपीट बॅच करायची आहे, एकदा रिव्हिजनसाठी काही कन्सेप्ट असेल तर क्लिअर झाले पाहिजे. तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, नुकतीच आपली 20 एप्रिलला बॅच संपलेली आहे, पण तरी आता पेपरची डेट आली आणि पोरांचे जे कॉल्स मेसेज आले की सर आमच्यासाठी बॅच सुरू करा. तर आपण परत एकदा नव्यानं ऑफलाईन बॅच सुरू करत आहे. ज्या बॅचचं नाव दिलं आहे आपण महावितरण विजय बॅच. ही बॅच येत्या 27 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 27 एप्रिल ते 15 मेपर्यंत ही बॅच चालेल. जवळपास 20 दिवसाचा कालावधी राहिला आहे, 20 दिवसाचा डेफिनेटली. आणि त्या 20 दिवसामध्ये डेली आपण 3 तास शिकवणार आहे. ओके, 3 तासामध्ये होते पूर्ण, कारण की सिलेबसला आपण एक तर कॉम्पॅक्ट केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस शिकत आहे आपण की ज्याच्यावर जास्तीत जास्त भर आहे, म्हणजे तुमच्या डोक्यालासुद्धा जास्त ताण येणार नाही आणि एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि खास करून बेसिक आणि मीडियम लेवलवर आपण त्याच्यामध्ये जास्त भर दिलेला आहे. तर तुम्हाला सांगितलं आहे की 15 मेपर्यंत बॅच पूर्ण होईल डेली. त्याच्यामध्ये तुम्हाला जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना पहा, आता तुम्ही हे डिटेलमध्ये सांगतो आहे कारण की मला नेहमी वारंवार डिटेल्ससाठी मेसेज येत राहतात पोरांचे. तर आता व्हॉट्सअपवर डिटेल्स सांगणं पॉसिबल होत नाही. तुम्ही इथेच डिटेल्स समजून घ्या. डायरेक्ट तुम्ही ॲडमिशनसाठी मला व्हॉट्सअपवर मेसेज किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. तर फ्री ऑनलाईन तुम्हाला इथं टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज भेटणार, ज्या 5 टेस्ट घेणार आहे आपण, ज्या याच्यासाठी आहे आपल्या महावितरणच्या एक्झामसाठी. जेवढेही नॉलिफायचे विद्यार्थी त्यांना सांगतो की ह्या टेस्ट तुम्हाला फ्री राहतील, पण त्या नेक्स्ट संडेपासून, हा गेलेला संडे म्हणजे त्याच्यानंतर जो पुढचा संडे येईल मेचा, त्या संडेपासून तुम्हाला टेस्ट राहतील. अधूनमधून घेऊ आपण लवकर म्हणजे जेणेकरून आपल्या 5 टेस्ट पूर्ण झाल्या पाहिजे. तर जेवढेही नॉलिफायचे विद्यार्थी आहे, आता गडबड करायची नाही आहे. तुम्हाला पेपरच्या अगोदरच्या दिवशी मेसेज येईल, नंतर मला मेसेज करायचे नाही आहे मदत की सर आम्हाला टेस्ट दिसत नाही आहे. डायरेक्ट पुढचा संडे जो काही 2 मे वगैरे येतो त्याच्या अगोदर तुम्हाला मेसेज येईल, या टेलिग्रामवर नोटिफिकेशन येईल की तुम्ही बॅच लेक्चर म्हणजे तुम्हाला टेस्ट दिसत आहे की नाही दिसत आहे, तुम्ही एकदा 1 दिवस आधीच चेक करून घ्या. नसेल दिसलं तर मेसेज करा, पण आता कृपया करू नका. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना जर ती टेस्ट करायची असेल जॉईन, तर ते करू शकतात मेसेज. त्यासाठी 200 रुपये फीज आहे. 5 टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार. आणि त्याच्यानंतर मग आहे एक की जे ही बॅच ऑफलाईन बॅच आहे ही, आणि ज्यांना ऑनलाईन करायचं त्यासाठी पण पटकन डिटेल्स सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला 15,000+ MCQच्या नोट्ससुद्धा भेटतील, ज्या तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यात तुम्ही काही आता सध्या वाचू शकता, काही वाचणं झालं तर ठीक आहे, नाही तर पुढे तुम्हाला कामी येतील. ठीक आहे. म्हणजे तर ही 20 दिवसाची बॅच आहे. आणि जे मुलं बाहेरगावावरून येतील ऑफलाईन बॅचसाठी त्यांना एक अगदी जवळच, तुम्हाला क्लासच्या जवळच मेस, रूम आणि सगळ्या फॅसिलिटी भेटून जातील. ठीक आहे. पुढे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनचा खर्च किंवा फीज परवडत नाही किंवा मग पॉसिबल नाही आहे एवढ्या दुरून येणं, तर मग त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन बॅचसुद्धा अरेंज केलेली आहे. तर महावितरण स्पेशल नवीन ऑनलाईन बॅचला प्रवेश देणे सुरू. तुम्हाला माहीत आहे की जस्ट जी 20 एप्रिलला बॅच संपलेली आहे,
ती बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन होती. म्हणजे जी ऑफलाईनमध्ये शिकवलेली आहे ॲज इट इज तसंच रेकॉर्डेड बॅच तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल झालेली आहे. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असल्याच्या कारणानं तुम्ही कधीही पाहू शकता, रोजचे कितीही व्हिडिओ पाहू शकता आणि कितीही लवकर तुम्ही त्या बॅचला कंप्लीट करू शकता. 41 दिवस त्या बॅचमध्ये शिकवलेलं आहे. डेली 2 ते 2.5 तास. जर तुम्ही रोजचे 2 लेक्चर्स केले ना, 4-4.5 तास दिल्यानंतर तुम्ही 20 दिवसामध्ये ती बॅच कंप्लीट करू शकता. एखाद्या सॅटर्डे संडेला जर तुम्ही 3-3 लेक्चर्स पाहिले तर कमीत कमी तुम्ही समजा 18-17 दिवसामध्ये सुद्धा ती बॅच कंप्लीट करू शकता. एवढ्या फास्ट तुमची रिव्हिजन होईल. हा आणि मेन माहीत आहे का, फायदा हाच आहे तुमचा रिव्हिजनचा. कारण की आपण वाचून रिव्हिजन करणं आणि देन लेक्चरला पाहून रिव्हिजन करणं याच्यात खूप जास्त फरक जातो काही विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर याच्यामध्ये वैशिष्ट्य जास्त बोलणार नाही. स्पेशल महावितरणची बॅच आहे ही सेम तेच आहे जे आता मी केलेलं आहे तेच आहे. कॉम्पॅक्ट सिलेबस आहे तुम्हाला जे आता त्याच्यामध्ये. नंतर या बॅचमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरची एक MCQ बॅच जी होती ती सुद्धा मिळणार आहे फ्रीमध्ये. 15,000 प्लस MCQ नोट्स त्या आहेतच आणि त्याच्यानंतर मग लेक्चर्स रेकॉर्डेड असल्यानंतर तुम्ही ते 4 वेळेस पाहू शकता, कधीही पाहू शकता तुमच्या वेळेनुसार. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना 3,500 फीज आहे आणि जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांना 2700 रुपये फीज आहे. पण जे ऑफर आहे ही लिमिट एक ऑफर आहे चालू सध्या उद्यापर्यंत 25 एप्रिलपर्यंत. ज्यांना बॅच करायची असेल तर ते पटापट मॅसेज करून या बॅच ऑफरचा फायदा घेऊ शकता. याच्यामध्ये डिस्काउंटेड आहे. डिस्काउंटच्या फीसाठी तुम्हाला मॅसेज करावा लागेल. ठीक आहे. देन पुढे जर समजा कोणाला, मी तुम्हाला आधी सांगितलं की हा पुढचा पोर्शन पूर्ण ज्या विद्यार्थ्यांना बॅच करायचे त्यांच्यासाठीच आहे. कामाचं ज्यांना वाटत होतं ते सोडून गेले आहे. ज्यांना बॅच करायची आहे तेच आता इथं थांबलेले असतील. तर दुसरी गोष्ट की ज्यांनी आधी बॅच केलेली आहे, ठीक आहे, म्हणजे रिपीट झालेली आहे, 1-2 वेळेस झालेली आहे किंवा सेल्फ स्टडी चालू आहे किंवा अजून काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर मग तुमच्यासाठी स्पेशली अजून एक महावितरणसुद्धा बॅच आपण लॉन्च केली आहे. ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या डिमांडवरच लॉन्च केली होती बॅच, जी आता 12 एप्रिलपासून मी सुरू केलेली आहे. ॲक्च्युली 10 लेक्चर्स याच्यामध्ये झालेसुद्धा आहे 10 दिवसाचे. पुढचे लेक्चर्स तुम्हाला 15 मेच्या अगोदर येऊन जातील. तशी ही 2 महिन्याची बॅच होती ज्यामध्ये आपल्याला 2000 प्लस MCQ हे करायचे होते, कंप्लीट करायचे होते. पण आता ही बॅच 1च महिन्याची होईल. कारण आपण तर 2ही महिने करू म्हणा, पण आता वितरणसाठी तर आपल्याला 1च महिना उरलेला आहे. तर 1 महिन्याचे पूर्ण 30 लेक्चर्स आपण करू, ज्यामुळे तुम्हाला 1000 प्लस इम्पॉर्टंट MCQs मिळून जातील, ज्याच्यामुळे तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होईल. याची फी तशी 1000 रुपये आहे, पण आता ही सध्या तशी 100 स्टुडंटसाठीच डिस्काउंटेड प्राईस होती. पण आता आपण पेपरची तारीख आली आहे तर 1-2 दिवसापर्यंत ही फीज आहे 799 रुपये. तुम्ही एवढी भरून ही MCQ बॅचसुद्धा एका महिन्यासाठी घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला डेली 1 आवरचं एक लेक्चर भेटेल, ज्यामध्ये 40-50 क्वेश्चन शिकवले जातील. ॲव्हरेज आहे हा. आणि अशा तऱ्हेनं तुमच्या 1000 प्लस MCQs एका महिन्यामध्ये कंप्लीट होतील. ठीक आहे. जे विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटला वगैरे किंवा भविष्याच्या एक्झामसाठी तयारी करतात त्यांना ते नंतर कंटिन्यू करता येईल. ठीक आहे. तर हे झालं MCQ बॅच. तर हा सगळा होता डिटेल्स ज्यांना बॅचबद्दल जे मला विचारत होते. कारण की खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होते की कोणती बॅच लावू, कोणती नाही, ऑनलाईन लावू की ऑफलाईन लावू. ते तुमचं डिसिजन आहे मित्रांनो. तुम्हाला जी बॅच परवडते तुमच्या शेड्यूलनुसार, तुमच्या टाईमनुसार, तुमच्या रिव्हिजननुसार, तुम्ही आधी बॅच केलेली आहे त्याच्यानुसार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला अभ्यास चांगला करा. जो काही आहे वेळ प्रामाणिक द्या. बॅच लावतही असेल तर त्याला पाहण्यासाठी सुद्धा वेळ द्या. नाहीतर मग तुम्ही लावून तर घेतली आहे आणि त्याला पाहायला वेळच नाही भेटत आहे असं सुद्धा करू नका. पण एक गोष्ट आहे की रोजचे 4 तास जर तुम्ही दिले ना, तुमचा कंप्लीट सिलेबस जो आहे तो रिवाईज होऊन जातो आपल्या या स्पेशल महावितरणच्या बॅचमध्ये. आणि जर MCQ बॅच लावली त्याच्यासोबत तर मग तर तुमचे MCQसुद्धा जे आहे ते पूर्ण क्लास MCQ कवर होऊन जातील. तर ज्यांना ती बॅच करायची आहे ते माझ्या नंबरवर मॅसेज करतील 9604 93 14 49 किंवा मग 86 25 93 14 49. ऑफर लिमिटेड आहे. तेही उद्यापर्यंत ज्यांना करायची आहे त्यांनी पटापट करा. कंपल्सरी नाही आहे, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. खूप सारे पोरं म्हणतात की फक्त बरोबर जाऊ द्या तिकडे जाऊ नये आपण. तर अशा पद्धतीने हा डिटेल्स व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. अजून काही डाऊट असला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच आपण. आणि परवापर्यंत तुम्हाला जनको सुद्धा व्हिडिओ भेटून जाईल. त्याच्यामध्ये सुद्धा आपण कसं प्लॅनिंग करायचं आहे, जे जनकोसाठी तयारी करत आहे त्यांनासुद्धा आहे. तर दोन्ही एक्झाम ह्या मागं पुढे आहे. ओके. आणि महाट्रान्सकोचा रिझल्ट बाकी आहे. खूप सारे विद्यार्थी महाट्रान्सकोच्या रिझल्टसाठी सुद्धा वाट पाहत आहे. त्याच्यामुळे सुद्धा टेन्शनमध्ये आहे. पण आता याच्यात एक होप आहे की आपला महावितरणसुद्धा पेपर तरी आलेला आहे. पण तेच आहे की महापरीक्षांचा रिझल्ट लागून गेला असता तर खूप सारे पोरं पहिलेच निघून गेले असते आणि 2000 ज्या जागा आहे त्या अजून जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला असेल. आपण अपेक्षा करत आहे की रिझल्टच्या आधी ॲटलिस्ट पेपरच्या आधी तरी रिझल्ट येऊन जावा किंवा मग महावितरणच्या रिझल्टच्या आधीसुद्धा याचा रिझल्ट यायला पाहिजे परीक्षांचा.
नसेल येत तर त्यासाठी चालू आहे. वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळे सर आपापल्या तऱ्हेनं प्रयत्न करतच आहे. मी सुद्धा माझ्या साईडनं प्रयत्न करतच आहे. निवेदन म्हणा किंवा अजून काही आंदोलनाचा जसं जमेल तसं प्लॅनिंग करून आपण पहिले प्रयत्न करू की पारेषणचा रिझल्ट झाला पाहिजे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या अपडेट होत्या बॅच गायडन्स या महावितरणच्या व्हिडिओमध्ये. तिथे थांबू आपण. नेक्स्ट व्हिडिओला भेटू. बाय बाय.